नमस्कार मित्रो, माझं नाव स्वरूप आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रो, आज मी माझी लाडकी बहीण योजनेची एक नवीन अपडेट घेऊन आलोय आणि ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। ज्या बायांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे किंवा ज्या बायांनी अजूनही योजनेसाठी अर्ज केला नव्हता त्या बायांसाठी खूप मोठी न्यूज आहे। सोबतच ज्या बायांना आणखी पैसे नाही मिळाले ते कशा पद्धतीने मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा मित्रो, माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला तर माहितच असेल 1 जून पासून जे अर्जाची प्रक्रिया सुरू झाली होती। त्यानंतर खूप साऱ्या महिलांचे जून मध्येच फॉर्म स्वीकार झाले आणि काही बायांचे जे आहे ऑगस्ट मध्ये सुद्धा स्वीकार झाले। ज्या बायांचे म्हणजे ज्या महिलांचे अर्ज आहे 14 ऑगस्टच्या आधी स्वीकार झाले त्यांना 14 ते 17 तारखेच्या मध्यात पैसे पाठवणं सुरू झालं। तो होता योजनेचा पहिला टप्पा। त्यानंतर खूप साऱ्या महिलांचे अर्ज स्वीकार झाले होते, त्यांच्या आधार कार्ड सुद्धा लिंक होतं, काहींचे लिंक नव्हते बँकेसोबत, तरी त्यांची जे आहे योजनेची जे पहिली किस्त 3000 रुपये ती आली नव्हती। तर त्या बायांना जे आहे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 28 ऑगस्ट पासून जो आहे दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आणि त्या अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे जे पैसे पाठवण्यात आले। तरीही खूप साऱ्या बायांचे जे पैसे आलेले नाही आहे। त्याच्या मागचं कारण काय बघा, खूप साऱ्या महिलांचं जे आहे ना बँक खातं आहे ते डीबीटी साठी अनेबल नसतं। ते कसं चेक करायचं त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही ते एक वेळा चेक करून घ्या। सोबतच दुसरं कारण, महिलांचे जे बचत गट आहे ना त्यांच्यामध्ये सुद्धा पैसे पाठवण्यात आलेले आहे। कारण बघा, जेव्हा तुमचं महिलाच्या बचत गटामध्ये सामील असतात त्यांना तिथे आधार कार्ड वगैरे तुम्हाला द्यावं लागतं, पॅन कार्ड वगैरे द्यावं लागतं बचत गट उचलायसाठी, बरोबर। तर त्यासाठी काय असतं की त्यासाठी काय असतं की जे तुमचे बचत गटवाले आहे ते डीपीटी साठी ऑटोमॅटिकली अनेबल करून टाकतात आणि जे राज्य सरकार की असो किंवा केंद्र सरकार असो त्यांच्या अंतर्गत जेही पैसे मिळतात ते डीबीटीच्या माध्यमातून मिळतात, डायरेक्ट बेनिफिशियरी म्हणतात त्याला, त्या माध्यमातून तुम्हाला मिळतात। तर आधार कार्ड तुमचं समजून घ्या, तुमच्याकडे 2 बँक आहे, एक स्टेट बँक आहे आणि एक HDFC बँक आहे, पण तुमचं जे आहे ना आधार लिंक स्टेट बँकेसोबत आहे आणि तुम्ही लाडक्या बहीण योजनेमध्ये HDFCचं अकाउंट दिलाय तरी फरक पडणार नाही, पैसे तुम्हाला जे स्टेट बँकेतच मिळणार, कारण आधार कार्ड सोबत जे लिंक आहे त्यालाच मिळणार। म्हणून तुम्हाला जे आहे तुमच्या बचत गटात सुद्धा जाऊन बघायचं आहे। आता तुम्हाला सांगतो मेन अपडेट। तर बघा, माझ्या लाडक्या बहीण योजनेची जी शेवटची डेट होती म्हणजे लास्ट डेट होती फॉर्म भरायची ती होती 31 ऑगस्ट 2024, परंतु आता ती डेट वाढवण्यात आलेली आहे आणि एका कार्यक्रमाच्या वेळी जे आहे जिल्हा व बाल विकास विभागाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी जी ही डेट वाढवून सप्टेंबर महिन्यात जे सुद्धा चालू ठेवणार आहे। म्हणजे आता तुम्ही सप्टेंबर महिन्यात सुद्धा माझ्या लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता। तर मित्र, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर फॉर्म भरून घ्या। जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते माहिती नसेल तर मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पहा, त्याद्वारे तुम्ही ऑनलाईन फॉर्म इझिली भरू शकता। सोबतच 31 ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांचे फॉर्म स्वीकार झालेले आहे त्यांना जे सप्टेंबरच्या 14 ते 15 तारखेला जे आहे योजनेअंतर्गत 4500 रुपये मिळणार। त्यांना एकाच महिन्यामध्ये 3 महिन्याची किस्त म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्याची किस्त मिळणार आहे। तर ही आहे की योजनेची नवीन अपडेट आणि अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्य सरकार, केंद्र सरकारच्या ज्या अपडेट्स असतात, योजना असतात, न्यूज आणि जॉब्स अलर्ट्स असतात त्यांची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करतो। म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मला द्या रजा। जय महाराष्ट्र।